कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज असे खरे शेंगदाणे बनवायचे बरं का. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. खूप मोठाही व्हिडिओ नाही आहे. असे शेंगदाणे कसे बनवायचे चला तर मग आज आपण पाहूया. 2 वाट्या शेंगदाणे घ्यायचे आहेत. तुम्ही कितीही घेऊ शकता, अर्धा किलो, 1 किलो. पण मी इथे छोट्या 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये पाणी ठेवायचं. पाण्याला एक उकळी आली की त्याच्यामध्ये ना 2 चमचे मीठ घालायचं. एक मोठा भरून घातला तरी काहीच हरकत नाही आहे. आणि हे शेंगदाणे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला ह्या पाण्याला ना एकच उकळी आणायची आहे झाकण ठेवून. खूप आपल्याला इथे हे शिजवायचे नाही आहेत. छान सगळे मिक्स करून घ्यायचे मिठाच्या पाण्यामध्ये आणि आपल्याला छान इथे उकळी आणायची. झाकण ठेवायचं. 10 मिनटात 5 मिनटात उकळी येते. मोठा गॅस असेल तर 5 मिनटात येते. छान इथे शेंगदाण्याच्या पाण्याला उकळी आली आहे. शेंगदाणे आपले उकळतात आहे. 10 मिनटं असंच झाकण ठेवायचं. गॅस बंद करायचा आहे आपल्याला इथे. गॅस बंद झाल्याच्या नंतर कढई आपल्याला 10 मिनटांनी खाली घ्यायची. सगळं पाणी निथळून घ्यायचं शेंगदाण्यांमधलं आणि शेंगदाणे आपल्याला टॉवेलवर पसरून घ्यायचे आहेत. म्हणजे ना आपले शेंगदाणे 5-1 मिनटं कोरडे करायचे आहेत आपल्याला. थोडंसं त्यातलं पाणी आपल्याला टॉवेलवर शोषून घेईन एवढाच वेळ ठेवायचा आहे. सगळे टॉवेलवर पसरून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे इथे. म्हणजे शेंगदाण्यांमधलं पाणी आपल्या कमी होतं. खूप वेळ ठेवायचे नाही. कोरडे झाले तर शेंगदाणे भाजायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे 5 मिनटं ठेवायचे. फॅन खाली नाही ठेवायचे. किचन ओट्यावर फॅनच्या खाली नाही नका ठेवू फक्त. 5 मिनटंच ठेवा. खूप ठेवू नका. 5 मिनटांनी मी शेंगदाणे पूर्ण सगळे असे ना गोळा करून घेतलेले आहेत प्लेटमध्ये. खूप वेळ ठेवले ना मग खूप कोरडे होतात शेंगदाणे. मग भाजायला खूप वेळ जातो. आणि अशा पद्धतीने शेंगदाणे केले ना आपण जसे भट्टीतनं आणतो किंवा विकतचे आणतो ना सेम तसेच होतात. तुम्ही पण नक्की एकदा पाहावा करून. कढई ठेवायची. सहसा करून तुम्ही लोखंडाचीच कढई ठेवा. म्हणजे आपले ना शेंगदाणे लवकर भाजले जातात. कारण लोखंड लवकर तापतं. भाजलेही खूप छान लागतात. मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि अर्ध्याच बॅच शेंगदाण्यांची घातलेली आहे. आणि मिठामध्ये ना पूर्ण शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. मिठामध्ये मिक्स झाला असं वाटेल की इथे आता पूर्ण मीठ लागलेलं आहे. पण नाही, पूर्ण मीठ लागलं तरी काहीच हरकत नाही आहे. जसे जसे शेंगदाणे भाजले जातात तसं तसं मीठ पूर्ण खाली उतरत जातं आपलं. त्याच्यामुळे इथं असं वाटेल की तुम्हाला खूप मीठ झालं. पाहू शकता तुम्ही ते मीठ सगळं असं खाली पडलेलं आहे. पहिली बॅच भाजायला 20 मिनटं तरी लागतातच. गॅस आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आहे. शेंगदाण्यांचाही रंग चेंज होतो आणि मिठाचाही रंग चेंज होतो. शेंगदाणे भाजायला लागले. पहिल्याच मिठानंतर साहजिकच आहे ते मीठ लालच होणार. अजून इथे दाखवते मी तुम्हाला थोडेसे ओले शेंगदाणे आहेत कारण साल सहज निघत नाही आहे. म्हणजे आपल्याला अजून 5-1 मिनटं इथे शेंगदाणे भाजावे लागणार आहे. गरम असल्यामुळंही साल निघत नाही. थंड झाले ना 5च मिनटात थंड होतात. साल सहज निघते. खूप भाजतात बरं का गरम शेंगदाणे. त्याच्यामुळे एकदम हात असा घालू नका. अशी छान सगळी साल काढून घ्यायची आहे आपल्याला. निघाली की समजायचं आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. बारीकच गॅस ठेवायचा. मोठा गॅस हा ठेवायचा नाही आहे इथे. एका चाळणीच्या साहाय्याने आपल्याला ना सगळे असे चाळून घ्यायचे आहे शेंगदाणे. बारीक गॅस ठेवायचा. मोठा गॅस ठेवायचा नाही आहे आपल्याला. म्हणजे ना मीठ सगळं निघतं. तुम्हाला असं वाटेल की खारट वगैरे होतील. बिलकुल खारट वगैरे होत नाही. छान मोठा गॅसवर करायचे नाहीत पण एवढंच हे करायचं. बारीकच गॅस ठेवायचा. सगळी मी अशी चाळून घेतली. त्यातलं मीठही काढून घेतलं. त्याच कढईमध्ये मी आहे ना दुसरे राहिलेले शेंगदाणे घालून घेतले. आता हे शेंगदाणे भाजायला आपल्याला खूप वेळ असा लागणार नाही कारण मीठही गरम आहे, कढईही गरम आहे. पहिली बॅच भाजायला 20 मिनटं लागले. ही बॅच भाजायला 10 ते 15च मिनटं लागतात. पण कंटिन्यू हलवायचे. शेंगदाणे टाकून असं 5-1 मिनटं ठेवायचे नाही. नाहीतर शेंगदाणे लगेच खाली लागतात. कारण कढई गरम आहे, मीठ गरम आहे. त्याच्यामुळे ना लगेच शेंगदाणे आपल्या इथे करपू शकतात. हे पण आपले शेंगदाणे भाजले. चाळणीत काढून घ्यायचे. छान सगळे असे चाळून घ्यायचे आहेत. मीठ राहतच नाही खाली. शेंगदाण्यांनाही खूप मीठ राहत नाही. खूप असा आवाज येत होता आपले शेंगदाणे भाजल्याच्या नंतर आणि खायला तर खूप छान लागतात. झाल्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर हे पॅक बंद डब्यात ठेवायचे. नाहीतर पावसाळा आहे त्याच्यामुळे ते साठवू शकतात.
उपवासाला मुलांना तर खूप आवडतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असे आपले शेंगदाणे झाले होते. तुम्हालाही मी दाखवते किती साल अशी सहज निघते शेंगदाण्याची. साल जर सहज निघली तर समजायचं आपले शेंगदाणे पूर्ण असे भाजले गेलेले आहेत. एक नाही तर मी 2-4 शेंगदाण्यांचे साल असे तुम्हाला काढून दाखवत आहे इथे. बघू शकता तुम्ही इथे छान असे आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असे सगळे शेंगदाणे झालेले आहेत. पॅक पण डब्यामध्ये ठेवा. चला तर मग बाय. मी ह्या प्लेटमधनं काढून दुसऱ्या प्लेटमध्ये टाकले. थोडेसे शेंगदाणे गरम होते म्हणून मोठ्या ताटात ठेवायचे म्हणजे थंड होतात. चला तर मग बाय.